एका बाजूला फुलाई देवी सासवणे तर दुसऱ्या बाजूला न्यू जय हनुमान धोकोडे. म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर एक्सपिरियन्स आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला कमी एक्सपिरियन्स असलेला न्यू जय हनुमान धोकोडे आपल्याला पाहायला भेटतं. बॅटिंग करत असताना इथे फुलाई देवी सासवणे हा संघ किती धावा बनवणार स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना लेफ्ट हँडर बॅटर ज्याने अलिबाग तालुक्यामध्ये आपलं नाव अगदी आपण जर पाहिलं तर चांगलं झळकावलंय धर्मेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मेंद्रचा हा फटका अलॉंग द कार्पेट चाललाय डीपमध्ये. वाडिश लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल इथे सिंगल मिळेल. आपण म्हणतो ना की एक काळ त्याने गाजवला होता आणि तोच एक काळ धर्मेंद्र वर्तक याने अगोदर गाजवला. त्यामुळे त्याच्याकडे असलेला अनुभव, त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स तो अनेक वेळा मोठ्या खेळाडूं किंबहुना त्याच वेळेला नवीन खेळाडूंसोबत शेअर करत असतो. धर्मेंद्र वर्तकच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धावफलकावरती एक भर टाकून चालली आहे. एक धाव धावफलकावरती लागली आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय आदित्य याला आपल्याला पाहायला मिळतं. आदित्य सुद्धा तितक्याच नावा आणि रूपाला आलेला खेळाडू आहे. अगदी फुलाई देवी सासवणे संघासाठी आदित्यला या अगोदर मी 12 खेळाडूमध्ये पाहायचो, परंतु त्याच वेळेला त्याने खेळामध्ये केलेलं इम्प्रूव्हमेंट, त्याच वेळेला त्याने आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती घेतलेली मेहनत आणि किंबहुना आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, ती प्रॅक्टिस हे सर्व काही आदित्यकडे होतं आणि त्याने ते करून दाखवलं. आज तो ॲज अ ओपनर म्हणून खेळतोय आणि हे काही खाऊ काम नाही आहे आणि ते मात्र त्याने आदित्यनं या खेळाडूने करून दाखवलंय. मागच्या बॉलवरती लेग बिफोर द विकेटची अपील बऱ्याच वेळापर्यंत चालू होती, परंतु ती अपील मात्र फेटाळली. सिंगल तिकडे मात्र भेटली. लाराचा या वेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय क्विकर वन सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करणारा फलंदाज क्रमांक पहिला धर्मेंद्र वर्तक याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. या अगोदर आपण बॅटर्स बद्दल बोलत होतो, परंतु आता गोलंदाजाकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय कल्पेश याला आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला टोपण नाव लारा या नावाने संबोधलं जातं आणि अगदी वेगवान गोलंदाजी, त्याच वेळेला अचूक टप्प्याची गोलंदाजी. लारा म्हटल्यानंतर त्याच्याकडे असलेला अनुभव अगदी आपण जर पाहिलं तर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये अक्षय पाटीलच्या कर्णधारपदाखाली खेळत असताना लाराने सुद्धा चांगला खेळ केला होता. त्याच वेळेला त्याला सुद्धा चांगली साथ दिली होती. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर तो चांगली कामगिरी तो तिकडे करत होता, परंतु आता आपल्या संघासाठी तो खेळतोय आणि अनेक वेळेला ज्या वेळी कल्पेशने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय ना, त्या वेळेला त्याने चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करून दाखवली आहे. हेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं तो हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक कशा रीतीने हाताळायचं आहे किंबहुना कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकायचा आहे हे आपण पाहतोय. यावेळचा लोवर फुल टॉस 30 सर्कलच्या वरतून खेळलाय. इनफिल्ड भेटणारा फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक म्हणजे या षटकातील पहिला चौकार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हा मोठा फटका षटकार.
ला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय फलंदाज बाद. डीजे इथे आपण पाहतोय लगातार 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते. लालच बुरी बला है मेरे दोस्त आपण नेहमी ऐकतो आणि त्या लालचीचा शिकार इथे मात्र आपण जर पाहिलं तर निकेतनला ठरवलं. लोअर फुलटॉस बॉल कल्पेशने टाकला आणि त्या लोअर फुलटॉस बॉल वरती इथे मात्र फलंदाज निकेतनला मैदानाच्या बाहेरचा रस्ता कल्पेश उर्फ लारा याने दाखवला. चांगली गोलंदाजी त्याने मैदानावरती केली. 2 मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवरती जरूर आले, परंतु त्याच वेळेला अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची. आपली फील्ड रिस्ट्रिक्शन कशा रीतीने आहे, 30 सर्कलच्या बाहेर कोणत्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, तो बॉल अगदी तसा इथे टाकला. लोअर फुलटॉस बॉल बराच काळ हवेत राहिला आणि तिथे शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय विकेट इकडे मात्र मिळाल्या. आणखीन एक हादरा बॅटिंग करत असताना फुलाई देवी सासवणे या संघाला इकडे लागला. नवीन बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी राजेश मोहिते आलाय, ज्याला प्रेमाने लाडाने आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटचा दाऊद म्हणून ओळखलं जातं. तोच राजेश मोहिते आता मैदानावरती कशा रीतीने खेळेल. नॉन स्ट्राईक हँडवरती तो उभा आहे, परंतु या षटकामध्ये आदित्यला आपला खेळ दाखवावा लागेल. आखू टप्प्याचा बॉल आडवा बॅटने उडवलाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांब 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 खूप लांब षटकार. इकडे अखूट टप्प्याचा बॉल जसा मिळाला या षटकामध्ये अभिवरती आक्रमण केलंय. येणारा बॉल मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय षटकार. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल, त्याला मात्र आता हवेत खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक धावलाय, झेल वरती पोहोचलाय, झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 आदित्य हा सुद्धा मैदानाच्या बाहेर. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम वॉज अ सर्टन्टीज असं म्हटलं जातं. धावसंख्या आपण जर पाहिली तर इथे पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली आहे. म्हणजे बेल्स पडली आहे का हे चेक करायचं आहे. जर इकडे बेल्स पडलेली असेल तर आता निर्णय बदलला जाऊ शकतो, किंबहुना त्या निर्णयापर्यंत आपण थांबू शकतोय. सागर मोरे सर तपासतील अगदी इथे बॅटर सेफ आहे की अनसेफ आहे. तर आता या विकेटसाठी किंबहुना या बॉलसाठी आपण मागच्या निर्णयासाठी थांबूया थोडं, कारण तिसऱ्या पंचांपर्यंत टेक्निशियन टीम पर्यंत हा निर्णय पोहोचवला.
प्लेअरला पण जाऊन देऊ नका, बघायला द्यायचं नसतं 12 प्लेअरला, त्याला वरती दिलं. हे ऋषभ 12 प्लेअरला बघायला जाऊ नको देऊ. 12 प्लेअरला बघायला मी कुठं 12 प्लेअर आहे? अरे नाही तसं नाही बोलत. मी मंडळाचा आहे. हा तू मंडळाचा आहेस ते मला पण माहिती आहे सध्या. मी म्हणते 12 प्लेअरला जाऊन बघायला देणं हे नसतं, अलाउड नसतं. तुला नाही बोलत, तू बॉल टी शर्टवाला. नाही तर काढूनच टाका, त्या वारा पण सुटलाय. वाऱ्याने आरती नॉन साईडची हलतंय बेल. थांब माझ्या मोठ्या बेल्स किती वारा पण तुझ्या हलक्या हे काय LDC डेड बॉल काय तेच बोल अंपायर आहे, अंपायर तेच बोल आहे, अंपायर आहे. त्यामुळे आता जर बेल्स पडली आहे त्यामुळे हा बॉल असं डेड मृत बॉल म्हणजे कोणताही हा बॉल नाही आहे. त्यामुळे नशीब बलवत तर इकडे आदित्याचं म्हणावं लागेल. षटकार मारला त्यावेळी बेल्स अगदी स्टंपवरती होती, त्यानंतर हवेच्या ओकाच्या मुळे आपण जर पाहिले तर बेल्स ती पडली आणि आता तो मागचा बॉल इंटरनॅशनल रूल प्रमाणे आपण जर विचार केला तर डेड असेल आणि तेच सागर मोरे सर आणि बॅटर राजेश सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आता मागचा बॉल हा डेड असेल. बेल्स अगदी आपण जर पाहिलं तर चेंज केल्या जातात. अगदी जेपी पॅनलचा आपण विचार केला तर काही असे पंच असतात किंबहुना जेपी पॅनलचाच आपण विचार करूया, म्हणजे सागर मोरे सरांचा आपण विचार करूया. स्वतःच्या बेल्स अगदी आपल्या बॅगमध्ये कॅरी करून येत असतात आणि ते आता स्वतःच्या बेल्स अगदी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे स्वतःच्या बेल्स आहेत, ते मी स्टंपवरती लावतो आणि ते स्वतःच्या बेल्स आता त्या स्टंपवरती लावल्या जातात. हे असणं सुद्धा गरजेचं आहे. आपण म्हणतो ना की तुम्ही समालोचनासाठी जाताय त्याच वेळेला तुम्ही अंपायरची भूमिका निभावण्यासाठी जाताय, म्हणजे ज्या ज्या वेळी तुम्ही परीक्षा देता या परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न असतात त्याच प्रश्नांची उत्तरं देऊन अगदी सक्षम पंच म्हणून सागर मोरे सर इकडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मागचा बॉल डेट नशीब आता मी तर म्हणेन इथे आदित्य गिजम याच्या बाजूने. इकडे आदित्य कशा रीतीने खेळेल या बॉलवरती. समोर टाकलाय हा बॉल, समोर मारलाय, काऊ कॉर्नरवरती कोणताही चेंडू क्षेत्ररक्षक नाही आहे आणि अशा वेळी हा बॉल जाईल सरळ एका टप्प्यानिशी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सहा त्यानंतर विकेट मिळाली असती तिथे तो डेड बॉल आला. त्यानंतर येणारा हा चौकार धावसंख्येवरती आणखीन 4ची भर टाकून चाललाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 22. 22 धावा धावफलकावरती, त्यामध्ये आणखीन 6 जोडूया. आणखीन एक बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांपर्यंत पुन्हा एकदा निर्णय येतोय की हा बॉल वेस्ट साईडचा बीमर आहे की नाही आहे. मला इथे सांगते तुम्ही मंडळाचा आहे नाही मीच बघू.
या षटकामध्ये घडलंय काय, जर ती बेल्स पडली नसती तर आदित्य गिजम बाद असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला प्राधान्य दिलं जात नसतं आणि तेच आता मैदानावरती घडलंय. बेल्स पडली, विकेट होती, तिथे जीवदान मिळालं, डेड बॉल तो आला आणि आता येथे तिसऱ्या पंचांचा सुद्धा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल कॉल. बीमर आहे त्यामुळे 7 धावसंख्येचा बोनस इकडे मात्र खर्च केला जातोय. त्यामुळे आता एक सेकंड पंच सागर सर. चल जाऊ दे, चल ऋषभ. इट्स अ नो बॉल कॉल. त्यामुळे आता येणारा बॉल फ्री हिट. इथे आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये धावांचा आलेख थांबता थांबेना. अगदी खोऱ्याने धावा या षटकामध्ये कुठल्या जात आहेत. आणखीन एक स्ट्रोक अलॉंग द कार्पेट खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. जोपर्यंत बॉल अडवला जाईल या फ्री हिट वरती फक्त सिंगल मिळाले. या अगोदर आपण जर पाहिलं तर फ्री हिट नसताना सुद्धा फ्री हिट सारखी फलंदाजी मैदानावरती आदित्य गिजमची आपण पाहिले, परंतु त्याच वेळेला इथे मैदानाकडे आपण जर आता मागच्या बॉलकडे लक्ष टाकलं तर फक्त फ्री हिट वरती सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या अगदी सुस्थितीमध्ये येत असताना बॅटिंग करणारा संघ फुलाई देवी सासवडे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा स्ट्रोक हवेत खेळलाय, फटका फसलाय. इथे मात्र राजेश मोहितेला परतवण्याची संधी मिळाली होती, परंतु अतिघाई आणि मराठी भाषेमध्ये म्हणावं तर मसनाद नाही. हेच दृश्य मैदानावरती घडलंय. साधा सोपा झेल, अगदी लहान मुलाच्या हातातून एखादा कावळा तो लॉलीपॉप खेचून जावा हे दृश्य मैदानावरती साधा सोपा झेल इथे मात्र हातातून सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो आणि ती कॅच इकडे सोडली आहे. कॅच सोडल्यावरती येणारा हा लांब 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 जा असेल हिम्मत तर आणा उचलून असं सांगितलं जातंय. आणखीन एक मोठा फटका षटकार. धावसंख्या होती कुठे आणि धावसंख्या गेली आहे कुठे. 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 12. कल्पेश म्हणजे लारा या गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्या, परंतु षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये तब्बल 30 धावा आल्या आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आता 42 धावा धावफलकावरती लागल्यात. या स्पर्धेतील पहिलं सर्वात महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 30. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा संघाचा कर्णधार, संघाचा बॅकबोन, संघाचा नेता, त्याच वेळा दिशादर्शक ज्याला आपण म्हणूया, कल्पेश लारा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. आता हे षटक सुद्धा कल्पेशला आपल्या जिम्मेदारीवरती चांगला हाताळावं लागेल. जशा रीतीने पहिलं षटक हाताळलं होतं, पहिल्या षटकात फील्ड रिस्ट्रिक्शन होतं त्यामुळे त्या धावा आल्या होत्या. मित्रमंडळी, इथे कल्पेश चांगली गोलंदाजी करू शकतोय, कारण त्याच्याकडे असलेली ती कॅपॅबिलिटी, त्याच्याकडे असलेला तो अनुभव, त्याच्याकडे असलेली ती क्षमता, त्याच्याकडे असलेला तो अगदी अप्रोच तो मैदानावरती नेहमी दाखवत असतो आणि त्या अप्रोचने आता हे षटक हाताळावं लागेल. अगदी खडूस वृत्तीची गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश लारा याला ओळखलं जातं आणि तो आता इथे गोलंदाजी करेल का हा प्रश्नचिन्ह इथे मात्र उभा राहिलाय. कारण दोन्ही फलंदाज मित्रमंडळी इथे वेल सेट राहिलेत. आदित्यच्या बॅटमधून धावा आल्यात, राजेश मोहितेच्या बॅटमधून षटकार आला. त्यामुळे आता या दोन खेळाडूंना थांबवणं इथे कल्पेशला सुद्धा कठीण होऊन बसलंय. यावेळचा लोवर फुल टॉस, आडव्या बॅटने ग्लान्स केलंय या चेंडूला. जोपर्यंत बॉल डिक्लेअर क्षेत्रात जाईल तिथे सिंगल धाव इथे भेटते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती लागतात. 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती मित्रमंडळी लोवर फुल टॉस टाकत असताना हाताळलाय, सिंगल मिळाली आहे या बॉलवरती आणि 43 धावा धावफलकावरती लागल्यात.
यावेळचा बॉल बॅट अँड पॅड मध्ये हलक्या हाताने टाकला म्हणजे फ्लाईट दिली होती या बॉलला, त्याच वेळेला टप्पा ऍडजस्ट केला होता आणि याच वैविध्यपूर्ण गोलंदाजीसाठी लाराला ओळखलं जातं आणि त्याच वेळेला लीग स्टेजमध्ये सुद्धा त्याच चांगल्या गोलंदाजीची किंबहुना आपण जर पाहिलं तर चांगला गोलंदाज म्हणून त्याची वर्णी लागत असते आणि आतापर्यंत त्याने लगातार 2 चेंडू योग्य टप्प्यावरती इकडे मात्र हाताळलेत. 2 चेंडूंमागे 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा, पडल्यानंतर गर्रकन आतमध्ये येणारा, त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज राजेश मोहिते याला मात्र मागचा बॉल बीट करून चाललाय. डॉट आला या बॉल. 3 बॉलवरती आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. हीच तर एक गोलंदाजाची गरज असते किंबहुना चांगल्या गोलंदाजाची हीच एक खासियत असते. आतापर्यंत 3 बॉलवरती आपण पाहिलंय. या बॉलचा लोअर फुल टॉस बॉल सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करणारा, दांडी 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 दांडी, गुल फलंदाज बाद. अगदी आपण जर पाहिलं तर आपल्या बोटांच्या जादूवरती ताताथैया करण्यास बॅटरला इकडे मात्र भाग पाडलाय. 4 बॉलचा खेळ संपला या षटकामध्ये आणि 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा कल्पेश याने मात्र खर्च केल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती 44. 2 षटकांमध्ये 42. त्यानंतर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 2.4चा खेळ संपलाय. 2चा खेळ अजूनही इथे येणं बाकी आहे. 30 सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक वायडिश लॉंग ऑफ वरती थोडासा पाईन उभा केलेला खेळाडू, त्यानंतर वायडिश लॉंग ऑन. यावेळचा बॉल आल्या आल्या इथे मात्र परतवण्याचं यश मिळालंय. विक्रम थळे सारख्या खेळाडूला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. गोल्डन डकचा शिकार विक्रम थळे बाद. नेहमी म्हणतो ना, गुलाबों की खुशबू दीवारें रोक नहीं सकती, हवाओं का बहाव मीनारे रोक नहीं सकती, बुलंद हौसले है जीवन की हकीकत है, फौलादों की तकदीरें तकदीरें रोक नाही सकती. कल्पेश लारा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यात हरकत नाहीये, कारण आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 2 विकेट त्याने घेतल्यात आणि समोरच्या संघाला पुन्हा एकदा बॅकफूटवरती ढकलण्याचं काम इथे मात्र लारा करतोय. काय गोलंदाजी, व्हॉट अन एफर्ट्स इकडे मात्र आपण पाहतोय. ॲज अ बॉलर त्याने दाखवलेत. चांगली गोलंदाजी करत असताना महत्वपूर्ण 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. 4थ्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर राजेश मोहिते, 5व्या चेंडूवरती विक्रम थळे. या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आडव्या बॅटने इकडे उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जोपर्यंत बॉल अडवतील, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव सुद्धा इथे वेगाने कंप्लीट होत आहे. 2 धावसंख्येच्या साहाय्याने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपला. मागच्या 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती होते ती म्हणजे 46-46. 3 षटकांचा खेळ संपला. छोटासा ड्रिंक्स ब्रेक इकडे मैदानामध्ये आणि थोडीशी संधी. डीजे मास्टर, ओव्हर टू यू डीजे.
राईट मूव दी विकेट. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तो मात्र सज्ज झाला. षटक क्रमांक 4. पहिलाच बॉल इथे मात्र बॅट अँड पॅड मध्ये आडवा बॅटने खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्यच्या बॅटमधून आणखीन एक दणकेदार फटका. षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 52 धावा, माफ करा 53 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल मात्र इकडे सोडला. कॉलिंगचा अभाव बॅटिंग मध्ये सुद्धा चुकलाय. कॉलिंगचा अभाव क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा चुकलाय. कारण बाउंड्री रोपचा आपण जर विचार केला तर 3 ते 4 पावलं बाउंड्री थोडीशी मागे होती आणि त्याच वेळेला जिथे झेल होता इथे मात्र हा झेल ड्रॉप झाला. आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा मिळतात. आदित्यला आणखीन एक जीवदान या मॅच मध्ये. यावेळचा चेंडू समोर टाकलाय. डाऊन दी ग्राउंड मारलाय आता या बॉलला. ओव्हर द बॉल रेड खेळत असताना आणखीन एक प्रहार. आदित्य यांचा हा षटकार. गोलंदाजाचा आपण विचार करूया. अगदी छोट्या वयाचा गोलंदाज आहे आणि त्याच वेळेला अनुभव त्याच्याकडे नाही आहे. आणि अनुभव नसल्या कारणामुळे अगदी कोणत्या टप्प्यावरती चेंडू टाकायचा, कसा पिच करायचा हे मागच्या बॉलवरती त्याला यश ते मिळालं नव्हतं. परंतु मागचा जो षटकार आला त्यानंतर आपण पाहतोय इथे हा डॉट बॉल टाकण्यात यश मिळालंय. आपण नेहमी म्हणतो ना की चुकांतून खेळाडू शिकत असतात आणि त्या चुका झाल्यानंतर मागचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने यावेळी फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये असता तरी इकडे मात्र प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागलं असतं. चेंडू मात्र चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. चौकार. तो नशीबवान बॉल. कारण तिथे ती बेल्स पडली. त्यानंतर त्या बॉलवरती आदित्यला जीवदान मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर झेल सुटला. त्यानंतर पुन्हा एकदा षटकार लगावला. आता हा चौकार आलाय. धावसंख्या याही षटकामध्ये थांबता थांबेना हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 64 धावा धावफलकावरती. फुल टॉस. परंतु या फुल टॉसचा फायदा आदित्य उचलू शकलेला नाही. या सिंगल इकडे मात्र धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे आता 65च्या घरात. 65 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 65 धावा धावफलकावरती. अगदी 4 षटकांमध्ये धावसंख्येचा पाऊस, धावसंख्येचा आलेख इकडे मात्र वेगानेच पुढे सरकला आणि तो कोणत्याही गोलंदाजाला म्हणजे कल्पेश लाराचा 2 षटकांचा विचार केला तर येणाऱ्या पुढच्या 2 गोलंदाजांना थांबवता चालेल नाही. एका षटकामध्ये 30 आल्या. एका षटका म्हणजे पहिल्या षटकामध्ये 12 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 30 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेशने 4 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तब्बल 19 धावा पुन्हा एकदा आल्या आणि त्याच्याच बळावरती फुलाई देवी सासवणे या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 65 धावा धावफलकावरती लागल्यात. 65 65ला 3 ही सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निखिल आलाय षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी. निखिलचा यावेळचा बॉल चॉप केलाय. चॉप करत असताना खेळला गेलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत फील्ड करेल सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 66च्या घरात पोचत्या. 66.
टचची ओव्हरला किती दुसऱ्या ओव्हरला 4 गेले ना? हां 4 आले व्हाईट टाकलं काय टाकलं? नाही नाही पहिल्या 2 सिंगल आणि ते एक डबल आली माहिती आहे 66 धावा धावफलकावरती लागल्यात 66. 66 धावा धावफलकावरती. आदित्य स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळचा लोवर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळलाय. सिंगल इकडे मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना विकेट मात्र सॅक्रिफाईस करावे लागले. फलंदाज नवीन आलेला म्हणजे आपण पाहतोय क्रिकेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. या अगोदर सुद्धा अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव सुद्धा चांगलं राहिलं. त्यामुळे आता आदित्य या ओव्हरमध्ये आपलं अर्धशतक नोंदावेल का? यावेळचा बॉल सोडून दिला पडल्यानंतर आपण पाहतोय वाईट स्वरूपातली धाव इथे धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 68च्या घरात. 68 68 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचं चालू असताना यावेळी इथे मात्र मोठा फटका आलाय आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय पहिलं अर्धशतक नोंदवणारा खेळाडू आदित्य गिजम याच्या बॅट वैयक्तिक 50 धावसंख्येची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्या खेळीचा मनोमुराद आनंद सुद्धा घेतला प्रेक्षकांनी. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे झेल पकडलाय. फलंदाज आदित्य बाद होईल परंतु मागच्या षटकारावरती ज्याने कोणी झेल पकडलाय आपण आमच्या व्यासपीठावरती यायचा आहे आणि आपला जो कॅश प्राइज आहे तो आपण कलेक्ट करायचा आहे. ओव्हर टू यू डीजे. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती 74 रन्स ऑन स्कोर कार्ड. या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ इथे मात्र संपला. उर्वरित अजूनही 2 बॉल या षटकातील येणं बाकी आहेत. आला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हवेत खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चकून चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या मोठा फटका. षटकार टप्प्याचा हा बॉल इथे मात्र सोडून दिलाय. पुन्हा एकदा दिशा असे भटके तो अंपायरजीने दिये फटके. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. 81 धावा धावफलकावरती आतापर्यंत या स्पर्धेतील हायेस्ट टोटल इकडे मात्र पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती षटकार येईल, चौकार येईल, डॉट येईल, सिंगल येईल, डबल येईल, काय घडेल काय हे सुद्धा येणारा हा बॉल मात्र इकडे सांगून जाईल. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने इकडे खेळलाय आणि आता हा बॉल मात्र घोषित क्षेत्रात जातोय. सिंगलच्या साहाय्याने पहिलं सत्र मात्र इकडे संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 82 धावा धावफलकावरती लागल्यात. 82 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी 83 धावसंख्येचं लक्ष्य. आता या 83 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या आहेत. कशा रीतीने बनवल्या जातील हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला नक्की पाहायला मिळेल. परंतु यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचे सुद्धा टॉस करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. त्यामुळे टॉससाठी यानंतर होणारा सामना गावदेवी रांजणपाडा विपक्ष जोगेश्वरी आवास, जोगेश्वरी माता आवास. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉससाठी या. गावदेवी रांजणपाडा विपक्ष जोगेश्वरी माता आवास.
ज्याने आयवा कॅच पकडला होता अंकित यांना आपण 300 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्यांचा आपण गुणगौरव करतोय, ज्याने ते मागच्या आदित्यने जो 50 लगावणारा षटकार लगावला होता त्याच्यावरती तो झेल आला होता आणि तो झेल अंकित या खेळाडूने पकडला होता. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 82 धावा धावफलकावरती लागल्या. 83 ची गरज आहे. तत्पूर्वी टॉस साठी यानंतर होणारा सामना गावदेवी रांजणपाडा विपक्ष जोगेश्वरी माता आवास. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येथे यायचं आहे. ओव्हर टू यू. पुन्हा एकदा या मायक्रोफोनचा भार सांभाळण्यासाठी मी विनंती करतोय यासिन सरांना. ओव्हर टू यू यासिन सर. नीरजचा कॉल असेल. मिरजचा कॉल असेल आणि या पुढच्या मॅचची टॉस केली जाते. छापा आलाय. प्रथमतः टॉस जिंकला. निर्णय काय असेल? ओके. तर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती बदल करतोय. घेऊन चलतोय माझे साथी समालोचक कमेंट बॉक्समध्ये यासिन सर यांच्याकडे. ओटी यासिन सर. हेलो हेलो चेक. धन्यवाद सुयश. देखिए दोस्तों, पहले मैच में 69 रनों की ज़रूरत थी और दूसरे मैच में 59, और जो तीसरा मैच हमने देखा उस वहाँ पे 55 रनों की ज़रूरत थी. मगर इस प्रतियोगिता का ये पहला दिन और पहले दिन का ये जो चौथा मैच है ना, हाईएस्ट स्कोर यहाँ पे नज़र आता हुआ. 82 रन बन चुके हैं और जीतने के लिए 83 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला होगा. फुलाई देवी सासव ने पहले बल्लेबाजी करते हुए कमाल की बल्लेबाजी, स्पेशली आदित्य गीजम चमके हैं. आदित्य गीजम के बल्ले से पहला आधा शतक इस प्रतियोगिता का आया है. न्यू जय हनुमान दोकोड़े इन बल्लेबाजों को पहली गेंद से, इनफैक्ट पहले ओवर से ही तूफानी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 83 रन बनाना इतना भी आसान नहीं है. तकरीबन 17 रन की औसत से यहाँ पे रन बनाने होंगे. हर ओवर में अगर 17 रन बनाओगे तो ही ये मैच जीता जा सकता है, और 17 रन बनाने के लिए हर ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक की ज़रूरत. मिनिमम 2 स्ट्रोक तो चाहिए. क्या ये मैच जीत सकते हैं? मगर दोस्तों, क्रिकेट बहुत ही अलग खेल है. यहाँ पे प्रेडिक्शन लगाना बहुत ही मुश्किल, और इसी वजह से कहा जाता है कि ये क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जिसमें हर प्रेडिक्शन फेल होती है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं न्यू जय हनुमान दोकोड़ की जानिब से लारा, अर्थात कल्पेश मात्र है उनका नाम, मगर निक नेम प्यार से लारा कहा जाता है. पहला ओवर. जी हाँ, ये देखिए, जैसे मैंने कहा वही मानसिकता यहाँ पे नज़र आ रही है. बल्लेबाज लारा की पहली गेंद को उड़ाना चाहते थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और ऑफ स्टिक के बगल से निकल गई.
हर ओवर में 2-3 बड़े स्ट्रोक की तलाश होगी, मगर एक्सपीरियंस गेंदबाज है विक्रम थड़े, उनके पास एक लंबा अनुभव है। जी हाँ, वाइड यॉर्कर करने का प्रयास, मगर ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने यहाँ पे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या का अकाउंट यहाँ पे ओपन होता हुआ इस एक रन के साथ। बहुत ही शानदार माहौल, क्रिकेट में वातावरण, मध्यम सी हवा यहाँ पे चल रही है और धीरे धीरे सूरज भी गुरूब होता हुआ अर्थात ढलता हुआ दिखाई दे रहा है और इसी वजह से जो चिलचिलाती हुई धूप हम महसूस कर रहे थे वो धूप अब थोड़ी सी मज़ेदार भी लग रही है। जी हाँ, इस मतलब जोरदार प्रहार तो किया है, गेंद बहुत ऊपर गई है, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। गेंद के नीचे फील्डर तो आए थे मगर कैच को जज करने का प्रयास भी किया था मगर नाकाम रहे। एक जीवन दान यहां पे लारा को मिलता हुआ। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल कर लिए हैं। 30 गज का दायरा है, लारा जानते हैं अभी नहीं तो कभी नहीं, डू और डाई सिचुएशन है और अक्सर दोस्तों कहा जाता है कि अटैक इज द बेस्ट डिफेंस। अगर ये रन बनाने हैं तो अटैक तो करना ही होगा क्योंकि आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है, कोई चारा नहीं है। जी हाँ, ये देखिए ओवर द कवर, ओहो, ये तो प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, प्योर कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, लॉफ किया, कवर के ऊपर से गेंद दिया दनाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, वहां पे फील्डर तो तैनात है मगर वहां के फील्डर, जी हाँ, फिर से एक बार यहां पे 4 मिलेंगे क्योंकि आदित्य गिजम सीमा रेखा के बाहर गए थे और वहां से उस गेंद को उन्होंने टैप किया था। बैक टू बैक 2 चौके लारा के बल्ले से, लारा ने बिल्कुल आस नहीं छोड़ी है आत्मविश्वास के बलबूते पर। विक्रम 4 थे, बाहर गए थे वो लेने के लिए। जी हाँ, 4 रन थे विक्रम की अगली गेंद। जी हाँ, इस मरतबा देखिए मनोवैज्ञानिक दबाव अब विक्रम थड़े के ऊपर आता हुआ क्योंकि लेग स्टंप के बाहर भटकते हुए 2 चौके इस मरतबा आए हैं और इसी वजह से बल्लेबाज को क्रैम करने की कोशिश, शरीर का वेद लेने वाली गेंदबाजी करने की कोशिश मगर लाइन से भटके और इसी वजह से अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। जी हाँ, जड़ में डाल दिया था, बहुत ही खूबसूरत ये कवर ड्राइव मगर वहां पे फील्डर तैनात दर्शन के रूप में, दर्शन की बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। दर्शन नाम मेरे सामने जब भी आता है तो दर्शन वाकड़े की याद तो आती है मगर दर्शन बांदेकर इनकी याद मुझे जरूर आती है। जी हाँ, रनों की संख्या 15 रन, 15 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे बनती हुई तो दर्शन बांदेकर के बारे में हम चर्चा जरूर करेंगे राजू जी। दर्शन बांदेकर ऐसा खिलाड़ी है जिन्होंने 5 गेंदों में 5 छक्के लगातार लगाए हैं 12 मरतबा, मगर जब छठा गेंद पर चांस होता है तब भी वो रिस्पेक्ट देते हैं और प्लेड करते हैं और 1 ही रन निकालते हैं। ऐसे खिलाड़ी का नाम है दर्शन बांदेकर। इस मरतबा लॉफ किया है, फिर से एक बार मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ खाली था, गेंद दनाती भी फिर से एक बार सीमा रेखा के बाहर फरार। मिलेंगे रन यहां पे 4। है पहले ओवर की समाप्ति। हॅलो यासिन भाई, दर्शन बांदेकरच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल, परंतु दर्शन वाकडेंच्या बाबतीत मी म्हणेन की ग्राउंडवर एक अर्थातच जे
मोठं ग्राउंड आहे आमचं, त्याला न्याय देणारं पण दर्शन वाकडेचं आहे आणि ह्या मैदानाला न्याय देणारं सुद्धा दर्शन वाकडेचं आहे. जी हाँ, नो डाउट, क्योंकि मैं जानता हूँ कि ये मैदान कैसा था, क्योंकि इस मैदान में जब बारिश होती है ना, बारिश के सीज़न में बहुत सारे चौपाए अर्थात गाय बैल भैंस यहाँ पे चरने के लिए आते हैं और उनके पैर के जो निशान होते हैं वो यहाँ पे होने की वजह से बहुत ही ख़राब ये मैदान होता है, और उससे सही और समतल करने के लिए जो मेहनत और कोशिश की है सम्माननीय दर्शन सेठ ने और उसी के साथ बाबू सेठ अर्थात सर्वेश वाकड़े ने, वो सराहना करने वाली ये बात है। ये मैदान बहुत ही ख़राब था, मगर इस साल देखिए बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार, बहुत ही लाजवाब ये मैदान नज़र आता हुआ, और उसी के साथ साथ इस मैदान को दुल्हन की तरह सजाया भी गया है। पीछे की तरफ देखिए किस तरह से उस बाउंड्री को कवर किया है जहां पे डिक्लेयर जोन है, उसी के साथ साथ दोनों तरफ लाल कलर के फ्लैग परचम लहराते हुए दिखाई दे रहे हैं। लाल कलर जो कि क्रांति का एक भाग माना जाता है। जी हाँ, इस बीच नए गेंदबाज थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, हुक करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंदे बल्ले का अंदरूनी सीरा लिया और शॉट स्क्वायर लेग की दिशा में गेंद जब तक फीड होती तब तक रन लेने का मौका तो था, मगर रन लेना नहीं चाहा, क्योंकि जानते हैं यहाँ पे एक एक रन लेकर रिस्क उठाना थोड़ा मुनासिब नहीं होगा। यहाँ पे बड़े स्ट्रोक में डील करने की ज़रूरत, और लाला की मानसिकता, लाला की सोच साफ झलक रही है। हाँ, इस मतलब स्लो ओवर बन गई, उंगलियां फेरी थी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे हो रही है। आदित्य गिज़म का आज बहुत ही अच्छा दिन, पहले तो ज़बरदस्त बल्लेबाजी करते हुए आधा शतक आधा सैकड़ा लगाया अपने नाम, और अब यहाँ पे गेंदबाजी करते हुए लगातार 2 गेंदे बिंदी की है। हालांकि पहला ओवर कर रहे हैं। नॉनसेन डाउन द विकेट, इस मतलब आ गया है, गेंद की पिच तक पहुंचे, हवा के खिलाफ खेला हुआ शॉट, और विक्रम थड़े वहां पे मौजूद थे। बहुत ही बढ़िया फील्डर है विक्रम, एक शानदार एथलीट, और इसी के साथ ये पहला झटका। बहुत ही अच्छे खिलाड़ी नजर आ रहे हैं एक ऑलराउंडर के रूप में। जी हां, इसमें तो स्लो ओवर 1 गेंद परख लिया था, स्टैंड एंड डिस्पैच, गेंद दर्शक दीर्घा में फिर से एक बार फरार, 6 रन। है ओहो, फिर से एक बार पिकअप शॉट के लिए की कोशिश कर रहे थे, क्या हुआ है यहाँ पे? जी हाँ, गिल्लियों को बिखेर दिया है, खंबा उखाड़ दिया है, और इसी के साथ अभिषेक मैदान से बाहर, 2nd विकेट डाउन।
विकेट गमावल्या. मानसिकता ती बदलली त्यांची. जी जी, आपने सही कहा राजू जी। 5 ओवर का ये मुकाबला है और बल्लेबाजों के लिए पैराडाइज ये विकेट आपको मुहैया करवाया है, मगर थोड़ी सी जल्दबाजी ही देखने को मिलती है। पहले ओवर में भले 19 रन यहाँ पे आए हैं, मगर उसी के साथ साथ आपने ऊपरी क्रम के आपके अच्छे बल्लेबाजों को खोया है। यही है गेंदबाजी करने वाली टीम न्यू जहनवान धोकोड़े के लिए चिंता का सबब। लारा बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, उसके बाद अभिषेक ने भी बहुत ही अच्छी शुरुआत की, मगर मराठी में अक्सर कहा जाता है ना दोस्तों, आपने सुना होगा, आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो। उस तरह से यहाँ पे आक्रामक तो आप हुए, मगर यहाँ पे आपने विकेट भी खोए हैं। इस बीच नए बल्लेबाज आए हैं, सचिन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज, और नॉन स्ट्राइक के एंड पर बल्लेबाज है सदानंद और सचिन। ये दो बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर। आदित्य के खाते में विकेट यहाँ पे नमूद होता हुआ। जी हाँ, फुलर लेन थी, ओवर पिच थी, मगर थोड़ा सा अपने बल्ले को तिरछा किया था और इसी वजह से गेंद सीधा लॉन्ग ऑन की दिशा में विक्रम थड़े के पास। इस बीच दोनों भी बल्लेबाजों के पास वक्त था 1 रन लेने का। देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 19 रन, तब ऐसा लग रहा था कि न्यू जहनवान धोकोड़े यहाँ से जीत सकती है, मगर दूसरे ओवर में ही आदित्य गिजम ने कमबैक किया है, वापसी दिलाई है अपने टीम के लिए, और इस ओवर में मात्र उन्होंने 7 रन खर्च किए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद 26 रन, 13 रन के औसत से यहाँ पे रन बंद रहे हैं। अब बचे हुए 18 गेंदे और हमारे प्रथमेश हमें बताते हुए 57 रनों की जरूरत। 3 ओवर में 57 चाहिए, इसका मतलब 19 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हर ओवर में 19 बनाने हैं, इसका मतलब ये साफ है कि आपको 3 बड़े स्ट्रोक लगाना लाजिम है। बहुत ही खूबसूरत माहौल बनता हुआ देखिए, हमारे राइट हैंड साइड में 3 पेंडॉल यहाँ पे खड़े किए हैं, दर्शकों को राहत के साथ, आराम के साथ इस मैच का आनंद लेने के लिए वहाँ पे वो बैठे, छाव में बैठकर इस मैच का लुत्फ उठाए। बहुत ही बढ़िया ये अरेंजमेंट और शानदार वेल ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट। अरे बापरे, मोठे मोठे समालोचक मांदी आली. समालोचकांच्या मांदी आलीमध्ये आमचे महेश जी हाँ, विक्रम थड़े फिर से एक बार आए हैं गेंदबाजी के मार्ग पर। हालांकि पहला ओवर विक्रम का खासा महंगा घटा था, उसके बावजूद उनके कैप्टन ने उनके ऊपर ही भरोसा किया है, बैक किया है उनको। ये होना चाहिए दोस्तों, भरोसा, क्योंकि भरोसे के ऊपर ही दुनिया कायम है। जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइट, सीधे बल्ले से काउ कॉर्नर के ऊपर से फ्लैट एंड फ्यूरियस ये सिक्सर। की तरफ जो हवा चल रही है ना, उसका फायदा यहाँ पे राइट हैंड बल्लेबाजों को मिलता हुआ। जी हाँ, वाइड इस लॉन्ग ऑफ की दिशा में पुरजोर कोशिश की द बॉडी कार्ड धर्मेंद्र ने, मगर आखिरकार नाकाम रहे। गेंद जीती है सीमा रेखा के बाहर 4 रन। पहली 3 गेंदों में 11 रन आ चुके हैं। पहला ओवर खर्चीला था, इस ओवर में भी बहुत सारे रन आने की संभावना। क्या यहां से कमबैक होगा? क्या यहां से विक्रम थले गेंदबाजी में परिवर्तन लाएंगे? राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है, मगर इसमें दबा थोड़ी सी शॉट ऑफ लेंगे। पूरी तरीके से तैयार थे, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद गई है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 6 रन।
धन्यवाद डीजे सत्यम। तीसरा ओवर प्रगति पर। तीसरे ओवर की 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। विकेट कीपर में बदलाव। विकेट के पीछे अब दर्शन वाकड़े। मिड ऑफ की दिशा में कप्तान खुद राजेश मोहिते। उसी के साथ साथ हम शॉर्ट पॉइंट, बैकवर्ड पॉइंट और एक शॉर्ट कवर नजर आता हुआ। स्लोवर 1 गेंद, मगर ये तो मेरे ख्याल से खराब गेंद हो सकती है। जी हां, नो बॉल करार दिया है। आम तो आम और गुठलियों के भी दाम। अब नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा, बाय के रूप में 1 रन मिलेगा। अगली गेंद होगी फ्री हिट, यानी कितने सारे नुकसान। अब बल्लेबाज को आउट होने का कोई खतरा नहीं है। हालांकि 3 तरह से वो आउट हो सकता है, उसकी भी चर्चा होगी, मगर यहां पे कैच आउट नहीं, बोल्ड आउट नहीं, ना ही एलबीडब्ल्यू करार दिया जाएगा। जी हां, जड़ में डाल दिया था। ओ हो, वो देखो, ये चीते की तरह चाल तो देखो। बहुत ही अच्छा प्लान सजाया था। कप्तान राजेश मिड ऑफ की दिशा में चौकन्ने थे। परफेक्ट यॉर्कर देखने को मिला, उसे खोद कर खेला था बैक टू द बॉलर, मगर अपने ही फ्लो में जैसे विक्रम थड़े दौड़ पड़े, मगर राजेश चौकन्ने थे। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की, फुल टॉस बनाकर उसे खेला है वाइड लॉन्ग ऑफ की दिशा में। धर्मेंद्र वहां पे मौजूद, बहुत ही बढ़िया फील्डिंग, और इसी वजह से मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में आए थे 19, दूसरे ओवर में आए थे 7 और इस ओवर में आए हैं 20 रन। कुल मिला के 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 46। 46 रन हो चुके हैं, यानी तकरीबन 15.33 के औसत से यहां पे रन तो बंद रहे हैं, मगर अब बचे हुए 12 गेंदों में कितने रन चाहिए प्रथमेश? 37 रनों की जरूरत, यानी 19 के औसत से यहां पे रन अभी भी बनाने हैं। हर ओवर में 19। हालांकि ये शानदार बैटल, शानदार गेंद और बल्ले के बीच में ये जंग, और ये देख के हम सभी है दंग। हालांकि आसान तो बिल्कुल नहीं है, मगर मुश्किल है, नामुमकिन नहीं। इस बीच नए गेंदबाज आए हैं। फुलाई देवी सासव ने टीम की जानिब से नीचे अपना पहला और टीम की तरफ से चौथा ओवर, ये तो निर्णायक ओवर मैं कहूंगा। इस ओवर में अगर 20-22 रन आते हैं ना, तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम मैच में जरूर बनी रहेगी, मगर इस ओवर में अगर किफायती, कंजूस और बखील गेंदबाजी हमें अगर देखने को मिली, यानी 5, 6, 7 रन आए, तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बहुत ज्यादा मुश्किलों का सामना करना पड़ सकता है। निखिल आए हैं। क्या निखिल बल्लेबाजों के बल्ले को खील लगा सकते हैं? जी हां, पहली ही गेंद पर अक्रॉस द लाइन आए, गेंद जा रही थी एक एंगल बनाकर, गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और बॉलर के हाथों में ही यह कैच फॉलो थ्रू में। बहुत ही बढ़िया विकेट। एक आक्रामक तेवर उन्होंने अपना लिए थे, मगर अब यहां पे आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं तेजस। तेजस को भी क्षेपणास्त्र चलाना होगा। आहा, लाजवाब बाउंसर, वाह, कमाल की गेंदबाजी हो रही है निखिल के जरिए से। क्या बात है निखिल, इस सिचुएशन में गेंदबाजी करना, इस सिचुएशन को हैंडल करना, ये सबके बस की बात नहीं होती है। वेरी वेल डन निखिल की मैं हिम्मत की दाद देना चाहूंगा, उसी के साथ प्रेजेंस ऑफ माइंड की भी दाद देना चाहूंगा। फुल टॉस नहीं कर सकते, ये लीजिए आम तो आम और गुठलियों के दाम। फुल टॉस भी है, बीमर भी है, सत्ता
जिसके लिए पूरे देश में झगड़े जारी है, वो यहां पे आया है सत्ता। 7 रन मिलेंगे। यस, आया कैच। जी हाँ, फ्री हिट था, इसे खेला है। ओहो, मिड विकेट की दिशा में ये भी जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। नऊ बॉल 26. 9 गेंदे 26 रनों की जरूरत। बहुत ही अच्छी शुरुआत की थी निखिल ने, मगर अचानक 1-2 गलतियां और गलतियों का खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। 1 चौका 1 छक्का सत्ता यहां पे देखने को मिला है, यानी कुल मिला के 11 रन अब तक खर्च हुए हैं। निखिल राइट आर्म ओवर द विकेट, प्रदर्शन जारी है। आहा, फिर से एक बार बाउंसर लाजवाब। ये बल्लेबाज को क्रैम करता हुआ, बल्लेबाज को पूरी तरीके से चारों खाने चित किया है। बल्लेबाज को बिल्कुल रूम नहीं है, ना ही ऑफ साइड की दिशा में खेलने का मौका, ना ही लेग साइड की दिशा में खेलने का मौका। शरीर का वेद लेती हुई ये गेंद बहुत ही जबरदस्त थी। फिर से एक बार अपने कंधे का इस्तेमाल तो किया था, मगर गेंद टप्पा खाने के बाद नीची रही, मगर बल्ले और गेंद की कोई मुलाकात नहीं है, और इसी वजह से जी हाँ, फिर से एक बार हमारे तीसरे अंपायर DRS लेना चाहते हैं। जी हाँ, अब टीवी अंपायर देखेंगे क्या वहाँ पे एक्चुअली क्या हुआ था। क्या बेल्स पहले ही गिर चुकी थी, या बल्लेबाज ने बेल्स को उड़ा दिया है, गेंदबाज ने उड़ा दिया है, क्या हुआ है। अब हमारे पास टेक्नोलॉजी है और टेक्नोलॉजी का हम इस्तेमाल करेंगे। किसी भी टीम को नुकसान न हो, क्योंकि एक एक जो फैसला होता है, एक एक जो गेंद होती है, वो बहुत ही अनमोल। हमारे टीवी अंपायर बहुत ही गौर और फिक्र के साथ मुआयना करते हुए, बहुत ही खूबसूरत ये गांव सासवणे, आवास, रहाटले, उसी के साथ साथ कोलगांव, ये 4 गांव मिलकर एक ग्राम पंचायत, उसी के साथ दिघोड़ी। यस, दिघोड़ी। जी हाँ, अब ये तीसरे अंपायर का फैसला क्या आता है। अरे डेड बॉल हो, त्याला सांग त्यांना काय. जी हाँ, डेड बॉल करार दिया है, क्योंकि ये बेल्स पहले ही गिर चुकी थी और इसी वजह से ये डेड बॉल करार दिया है। जी हाँ, राजू सिल्दनकर जी ने बहुत ही अच्छा ऑप्शन दिया है, फेविकॉल से चिपकाना पड़ेगा अब बेल्स को। बार बार लगातार वो बेल्स हवा की वजह से गिर रही है। 8 गेंदे 26 रनों की जरूरत। निखिल, आहा, निखिल तेज तर्रार गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे, कुछ एक्स्ट्रा ताकत लगाई उन्होंने, एक्स्ट्रा एफर्ट तो लगाया, मगर लाइन से भटक गए। लाइन को बरकरार रखना होगा। देखिए, आपको स्टंप टू स्टंप अटैक, जो आपकी सोच थी ना शुरुआत में, वो बहुत ही बढ़िया थी। आपको बल्लेबाज को क्रैम करना है, बल्लेबाज को रूम नहीं देना है, बल्लेबाज के टांगों को निशाना बनाना है, वरना यहां पे वो निशाना बना सकते हैं। जी हाँ, ये देखिए, बहुत ही बढ़िया गेंद। फिर से एक बार बल्लेबाज खड़े खड़े खेलने की कोशिश में चूक गए थे, हालांकि गेंद ने बल्ले का अंदरूनी सीरा लिया था। एक लकी रन जरूर मिलेगा, पैड ऑन होने की भी यहाँ पे शक्यता थी, डर था, बच गए हैं, मगर ये मैच अभी भी जीता जा सकता है बल्लेबाजों के लिए। बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी इसके पहले हमने देखी है। हर गेंद के ऊपर प्रहार करना है, हर गेंद के ऊपर ताकत लगानी है, इसी सोच के साथ हर गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक आना ही होगा, इसी मानसिकता के साथ बल्लेबाजी।
ये देखिए क्रैम किया है मगर फिर भी उसे खेला है उछाल कर, गेंद बहुत देर तक हवा में, बैकवर्ड स्क्वायर लेग में, डीप में फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया कैच। कैचे आता समोर आहे ना तो आता दाऊद आणि मारत होता कोण तर मांडव्याला माट्या आणि 6वा षटकार आपल्या बॉलरने खाऊ नये म्हणून यांनी एकदम शकल लढवली. आणि आता पण मी तेच पाहतोय की आणि जे फटके पडत होतो त्याने कसा उभा राहिला बघितलं तो बरोबर विकेट समोर उभा राहिला, म्हणजे बॉलरच्या नजरेसमोर उभा राहिला. सिली पॉईंट मध्ये नाही राहिला तो, म्हणजे सर खूपच म्हणजे एक्सपिरियन्स प्लेअर नाही पण ते म्हणजे वाटला प्लेअर आहे. आताचा मी मगापासून त्याचं पाहिलं तो कुठे उभा राहिला होता, बॉलरच्या बरोबर बगलमध्ये खडा राहायचा. म्हणजे खरोखर साला एवढा सॉलिड प्लेअर आहे ना, म्हणजे मानलं पाहिजे. मी माझा अनुभव क्रिकेटमध्ये फार मोठा नाही पण बघा त्याच्याबद्दल तुम्हीच सांगा काय ते. यस यस एग्जैक्टली, बहुत ही स्मार्ट ये उनका प्लान मैं कहूँगा, क्योंकि यही छोटी छोटी बातें हैं ना आपको बड़ा बनाती है और आपके टीम को जीत दिलाती है. ये छोटी छोटी बातों को नोटिस करना, उसको स्टडी करना, उसे इम्प्लीमेंट करना, और ये हमें दाऊद के ज़रिए से साफ नज़र आता हुआ. बहुत ही अच्छी शक्ल यहाँ पे लड़ाई उन्होंने. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज़्यादा नजर आया. अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज तो कर दिया है. लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा, मगर अब मैच से बहुत दूर, जीत से बहुत दूर. ये देखिए लगातार बिंदी गेंदों के ऊपर बिंदी गेंदें, डॉट डॉट डॉट, सारी गेंदें यहाँ पे डॉट आ चुकी है. धर्मेंद्र ने कमाल की गेंदबाजी की है. बाएं हाथ के गेंदबाज है और ये देखिए इस गेंद के ऊपर भी विकेट. जब कभी आई